पुण्यामधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंड्यासंदर्भात होणाऱ्या छळाचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे। हुंड्यासंदर्भामध्ये होणाऱ्या छळाबाबत मुंबईतून सुद्धा धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मुंबईमध्ये 2024 मध्ये 400 हुंड्यासंदर्भातील छळाचे गुन्हे दाखल झालेत, तर 2024 मध्ये हुंड्यासंदर्भातील छळामुळे 19 महिलांचा मृत्यू झालाय। हुंडा म्हणजे फक्त ग्रामीण भागातील कुप्रथा असं नसून शहरी भागामध्ये सुद्धा असेच प्रकार घडतात। या संदर्भात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी हुंडा विरोधी चळवळ सामाजिक संस्थेच्या महासचिव आशा कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूयात। हे विचारायचं होतं की 1973 पासून ही सगळी संस्था सुरू आहे, तुम्ही देखील गेल्या अनेक वर्षापासून यामध्ये झोकून देऊन काम करताय। मग हुंड्याच्या संदर्भातील प्रकरण कमी होतात आहे दिवसेंदिवस की वाढतात आहे? वाढतायत। कारण मला तरी असं वाटतं असेल कदाचित की 73 साली मीडिया एवढा नव्हता किंवा प्रसिद्धी कशाला मिळायची नाही, कुठचे कायदे झाले, काय झालं लोकांना काही माहिती नसायचं। लीगल अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो किंवा सोशल अवेअरनेस हा शब्दही लोकांना माहीत नव्हता आणि त्याच्यामुळे ही जी प्रथा आहे ही अशीच, ही पद्धत आहे, ही परंपरा आहे असं समजून ते करत गेले आणि अजूनही ते रुजलंय खूप। तर तेव्हा जे असेल सुद्धा कदाचित, कारण त्याच्यामध्ये तेव्हा काही एवढे आकडेवारी घेतली जात नव्हती किंवा मे बी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो इतका सतर्क नव्हता किंवा स्टॅटिस्टिक्स इतकं पुढारलेलं नव्हतं असंही कदाचित असेल। तेव्हा पण होत होते, त्याच्याशिवाय दहेजसारखे सिनेमे काढले गेले नसते। व्ही शांतारामनी जो दहेज ही जी फिल्म काढली ती किती शोकांतिका त्यांनी शेवट दाखवली। परंतु आज इतके वाढले आहेत प्रकरणं, एकतर आपल्याला आपलं पॉप्युलेशन पण वाढलंय, त्या मानाने ती प्रकरणं सुद्धा वाढलेली आहे। तुम्ही हे हुंड्याचं दुष्टचक्र सांगताय, एकीकडे कायदा आहे, दुसरीकडे तुमच्यासारख्या सामाजिक संस्था देखील वर्षानुवर्ष काम करतात आहे। मग बदल का होत नाही? म्हणजे काय, म्हणजे समाजमनाची मानसिकता बदलली पाहिजे, काय झालं पाहिजे नेमकं? मी सुरुवातीलाच म्हटलं की ही पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक शोकांतिका आहे। ही अजूनही त्याला आपण पायबंद घालू शकलेलो नाही। एक आहे ही मानसिकता समाजाची आहे, ही नक्कीच बदलायला पाहिजे आणि समाजाची म्हणजे स्त्रियांची आणि पुरुषांची दोघांचीही। इतकंच काय, पण मुलाला आणि मुलीला समान वागणूक जर जेव्हा तुम्ही घरामध्ये द्याल तेव्हा त्यांच्यामधला फरक जो आहे समाजामध्ये सुद्धा ते करणार नाहीत। इतकंच काय, पण ही जी प्रथा आहे त्याचं मूळ कुठे आहे, काही जण मला विचारतात की कुठे आहे मूळ। तर मग मी सांगते की कन्यादान विधी तुम्ही बाद केला पाहिजे। कन्यादानानंतर वरदक्षिणा येते, वरदक्षिणेच्या स्वरूपात हुंडा दिला जातो आणि ह्या ज्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत, कन्यादानाला कायद्यामध्ये अजिबात स्थान नाहीये, परंतु तरी सुद्धा आजही कन्यादानाशिवाय होत नाही लग्न असं म्हटलं जातं। एक आणखी विचारायचं होतं की जेव्हा अशा पद्धतीचा त्रास एखाद्या मुलीला होत असेल किंवा तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे गेलं, काही तक्रारी नोंद केल्या, तर अपेक्षित कारवाई होत नाही असा देखील अनेकांचा अनुभव आहे। हो, अनेकांचा आहे। म्हणजे मला असं वाटतं की जेवढ्या तक्रारी होत असतील त्याच्यामध्ये 80% लक्ष देत नाहीत पोलीस। सॉरी टू से, मी कोणावरही आरोप करत नाही, पण दरवेळेला हे नवरा बायकोचं भांडण आहे, हे तुमचं कुटुंबातलं आहे, तुम्ही बघून घ्या। आता महिला कक्ष वगैरे खूप झालेत, परंतु तिथे सुद्धा संवेदनशीलता जोपर्यंत येत नाही, कारण अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या ज्या कुरबुरी असतात त्या जो पोलिसांमध्ये पर्यंत जात आहेत तेव्हा त्याची गंभीरता त्या पोलिसांनी सुद्धा समजून घेऊन पुढे तो हुंडाबळी थांबवण्यासाठी, तो होऊ नये म्हणून काहीतरी पाऊल उचललं पाहिजे। धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल आणि बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।